तर नेक्स्ट भरती कधी निघणार आहे, किती पदांसाठी निघणार आहे, आपल्याला कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, पोलीस भरती म्हणजे लेखीमध्ये काय काय लागतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आता करणार आहे, विचार आपण आता करणार आहे. तर पोलीस भरती म्हटलं तर नेक्स्ट पोलीस भरती मित्रांनो ही नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान निघण्याची शक्यता आहे. कारण की आता जी रिसेंटली भरती झालेली आहे ती 2021 मधली पदं होती. 2022 आणि 23 या 2 वर्षामध्ये रिक्त झालेल्या पदांसाठी अजून भरती निघणं बाकी आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात कमीत कमी 10,000 प्लस पदांची भरती आता येत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निघण्याची शक्यता आहे. यासाठी आपण आपली तयारी कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, तर आपल्याला विषय कोणते आहेत, तर मित्रांनो आपल्याला विषय आहेत 4. 1 मराठी व्याकरण, 2 गणित, 3 नंबर बुद्धिमत्ता आणि 4 नंबर म्हणजे जीएस. प्रत्येक विषयाला कोणता पुस्तक आपल्याला रेफर करणं गरजेचं आहे, आपण अभ्यास केला तर तो किती झालाय हे कसं चेक करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करू. तुम्ही मराठी व्याकरण म्हणलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक 1 नंबर आहे, तुम्ही सगळा त्याच्यातून अभ्यास करू शकता. गणित आणि बुद्धिमत्ता म्हणलं तर नितीन महाले सरांचं बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गणित आणि सगळ्या प्रकारचे बुद्धिमत्तेचे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि जीएस म्हणलं तर तुम्ही तात्याचा ठोकळा आता रेफर करू शकता. मित्रांनो जसं तुम्ही रोज एकेका विषयाचा जरी अभ्यास केला किंवा तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे जर तुम्ही सेट केलं की मी सकाळी गणित बघेन, दुपारनंतर मराठी बघेन, संध्याकाळी जीएस बघेन, असं टप्प्याटप्प्याने तुमच्या पद्धतीने वेळापत्रक लावलं तरी चालू शकतं. मात्र मी तुम्हाला एकच गोष्ट ऍडिशन देतो त्याच्यामध्ये की तुम्ही मराठीचा एखादा टॉपिक जर का वाचला तर मराठीचा एक टॉपिक वाचून झाल्यानंतर ना आपण जे अभ्यास केला आहे त्याच्या संदर्भात आपल्याला आतापर्यंत झालेले प्रश्न सोडवता येत आहेत का, म्हणजे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याकडे असले पाहिजेत. मग याच्यासाठी तुम्ही आता 40,000चा ठोकळा घेऊ शकता, जो आधी 35,000 म्हणून ओळखला जायचा. तो 40,000 प्रश्नांचा संच तुम्ही आपल्या जवळ ठेवा. कारण की त्याच्यामध्ये काय आहे तर टॉपिक वाईज आतापर्यंत पडलेले प्रश्न बाजूला दिलेले आहेत. त्यामुळं पहिला टॉपिक तुमचा मराठीचा झाला तर त्या 40,000च्या ठोकळ्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, झालेले त्या टॉपिकचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की माझा एका टॉपिकचा अभ्यास झालाय. जसं तुमचे टॉपिक कव्हर होत जातील तसं तुमचे मार्क्स वाढायला लागतील. मग तुम्ही जीएस साठी तात्याचा ठोकळा वाचला, ठीक आहे, ओके, तयारच होईल. मात्र त्याला जोड म्हणून आता जर का आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर आपण स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. तर स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये काय आहे तर स्टेट बोर्डच्या पुस्तकामधनं आहे असे क्वेश्चन्स आता आपल्याला पडत आहेत. जसं तुम्ही आता लास्ट मुंबईचा पेपर बघितला तर स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये आहे असे MCQ जे होते पुस्तकातले ते आहे असे टाकण्यात आले होते 9वीच्या पुस्तकातून. मग तुम्ही ते पण बघू शकता. याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, स्टेट बोर्ड ठोकळा नावाचं एक बुक मिळतं, तेही रेफर करू शकता. लवकरात लवकर तुमची तयारी होईल. या सगळ्या गोष्टीतून आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट आपण सोडू शकतो. या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आणि टेस्ट जर का तुम्हाला आवश्यक असतील तर तुम्ही आपल्या स्वामी विवेकानंद अकॅडमीला जॉईन करू शकता. सांगली आणि मिरज या 2 ठिकाणी आपल्याकडे आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. आतापर्यंत आपण 1000 प्लस विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये भरती केलेला आहे. लास्ट 2023 मध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये आपल्याकडे 86 मुलं आता सध्या भरती सेवेमध्ये आपल्या थ्रू रुजू झालेले आहेत. त्यामुळं टॉपिक वाईज टेस्ट, प्रत्येक शनिवारी पूर्ण मार्काचे टेस्ट, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये इझिली मिळू शकतं. मग या संदर्भातले जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असल्यास तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता. धन्यवाद.